नमस्कार, मी वैद्य सत्यव्रत नानल मुंबईहून सामनाच्या हेल्दी वेल्दी या कार्यक्रमाच्या माध्यमातून या मालिकेतून आजच्या भागात आपण एक रोग घेऊन आलेलो आहोत आणि त्याचा आयुर्वेदीय विचार सर्व पद्धतीने किंवा वेगवेगळ्या पद्धतीने कसा केला जातो हे बघूया। आजचा जो रोग निवडला आहे तो म्हणजे भगंदर, फिस्ट्युला इन ॲनो असंही त्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं। चिकित्सा करण्यासाठी अतिशय अवघड असलेला असा हा रोग समजलाही जातो आणि तो असतोही। याची सुरुवात म्हणजे कुठेतरी आपल्या गुदभागापासून ते पुढील अंडकोशांपर्यंत किंवा जननेंद्रियांपर्यंत या भागात कुठेही एक छोटासा फोड येतो आणि हा फोड पिकल्यानंतर त्याच्या आतील जे काही घटक द्रव्य आहेत जे बाहेर पडून जायला पाहिजे ते न गेल्यामुळे किंवा पूर्णतः साफ न झाल्यामुळे आणि त्याची वेळीच काळजी न घेतल्यामुळे पुढे आतमध्ये ती जखम चिरत जाते आणि पुढे त्याचा एक टनेल सारखा तयार होतो, छोटासा किंवा सायनस तयार होतो आणि त्याला नाडी असं म्हणतात, आमच्याकडे नाडी व्रण असं त्याला म्हणतात। तो आतमध्ये चिरत जातो आणि त्यापासून पुढे हा रोग तयार होतो। आता या रोगाचे वेगवेगळे प्रकार आहेत जे एक शल्यतज्ञ किंवा सर्जनच्या अखत्यारीत येतात। हा रोग इतका किचकट आहे की बरेच वेळेला आधी लक्षात येत नाही आणि लक्षात येईपर्यंत बराच उशीर झालेला असतो। त्यामुळे रुग्ण एखाद्या वैद्याकडे किंवा डॉक्टरकडे गेला की त्याला ऑपरेशनचीच पाळी येते। पण आयुर्वेदात या गोष्टीसाठी सुद्धा अतिशय चांगले चांगले उपाय आहेत आणि जेणेकरून बऱ्याच वेळेला शल्यकर्म टाळताही येतं। आतापर्यंतच्या अनुभवामध्ये अनेक असे रुग्ण होऊन गेलेले आहेत, येऊन गेलेले आहेत, ज्यांना बरंही वाटलेलं आहे। पण यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे त्या रुग्णाची सहनशक्ती। कारण ज्या भागामध्ये हा रोग होतो तो भाग इतका सेन्सिटिव्ह आहे की त्यामध्ये छोटीतल्या छोटी गोष्ट सुद्धा अतिशय जास्त त्रास देते। उदाहरण द्यायचं म्हटलं तर मूळव्याध, अवघड जागेचं दुखणं किंवा सांगताही येत नाही, सहनही होत नाही अशी अवस्था करणारं हे कुठेही जखम नसलेली एक रोगाची बाजू इतका त्रास देते। त्याच्यासमोर एखादी जखम झालेली आणि आतमध्ये चिरत गेलेली जखमेची बाजू किती त्रास देत असेल याचा अंदाज बांधणं अवघड नाही। आता ह्या प्रकारे जेव्हा सुरुवात होते तेव्हाच जर रुग्ण आला असेल तर ही जखम पुढे जाऊन चिरत जाण्याचा भागही थांबवला जाऊ शकतो किंवा जखम जर चिरत गेली असेल तर ती फार खोल नसेल किंवा कुठेही वेडीवाकडी पसरलेली नसेल तरीही त्याची चिकित्सा अतिशय चांगल्या प्रकारे करता येते। जिथे ही चिकित्सा शक्य नसते तिथे मात्र शल्यकर्म किंवा सर्जरी करूनच या रोगाची चिकित्सा केली जाते। याचा पुढचा भाग म्हणजे याकडे जर दुर्लक्ष झालं आणि ही जर जखम आतमध्ये चिरत गेली तर मात्र शतपोनक भगंदरासारखे काही प्रकार आयुर्वेदाने सांगितलेले आहेत, ज्याच्यामध्ये एखाद्या झाडाच्या एका मुख्य मुळापासून पुढे उपमुळ सुटत जाणं ही जी एक रचना असते त्या रचनेप्रमाणे हीच जखम चिरत जाऊन आतमध्ये व्रण किंवा नाडी व्रण तयार होतो आणि ती अवस्था मात्र सर्जरी शिवाय किंवा ऑपरेशन शिवाय पूर्णतः चिकित्सा करून बरी केली जाऊच शकत नाही। पण असे रुग्ण म्हणजे 100 किंवा 1000 एखादा असतो। पण मूलतः जे रोजच्या आमच्या दवाखान्यांमध्ये येणारे रुग्ण असतात ते रुग्ण मात्र अशी अवस्था न घेता त्यापेक्षा बरीच सुकर अवस्था घेऊन आलेले असतात। सुकर म्हणजे आमच्यासाठी चिकित्सेच्या दृष्टीने सुकर, परंतु रुग्णासाठी मात्र त्याच्यामध्ये वेदना सहन करणं हा अतिशय अवघड भाग असतो। यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आयुर्वेद नेहमी सांगतो की या रोगांची वेगवेगळ्या रोगांची वेगवेगळी जी कारणं आहेत ती कारणं थांबवणं, ओळखणं आणि त्यानंतर झालेल्या रोगाची त्याबरोबर चिकित्सा करणं।
तर ही कारणं जी आहेत यात काही कारणं आपल्या हातात असतात, काही कारणं आपल्या हातात नसतात. सो आपल्या हातात जी काही कारणं आहेत त्यांचा विचार केला तर ती कारणं म्हणजे खाण्यापिण्यातून होणारे कारणांचे भाग, आपल्या दिनचर्येमध्ये रोज आपण कसे जगतो आहोत त्यामधून घडणारे कारणांचे भाग यांचा विचार मुख्यत्वे करायला लागतो. आता दिनचर्येमध्ये घडणारे भाग म्हणजे असं जर विचार केला तर नेमके काय असू शकतात, तर एखादी जाड कपडे घालण्याची सवय असणं म्हणजे जीन्स सारखी गोष्ट घालणं, यामध्ये एखादी जर छोटीशी पुळी आली असेल आणि ती पटकन लक्षात आली नसेल आणि ती जर नंतर चिघळली तर त्यामध्ये दुर्लक्ष झाल्यामुळे आपण ह्या रोगाकडे वळू शकतो. आहारामध्ये विचार केला तर मूळव्याधीसाठी आपण पूर्वी एका भागामध्ये जो काही पथ्याचा विचार केला आहे तोच पथ्याचा विचार इथे लागू होतो. त्यामध्ये मुख्यत्वे करून रक्ताभिसरण शरीरामधलं किंवा त्या भागामधलं जर अडथळा निर्माण करण्यासाठी आपण खाण्यापिण्याचे पदार्थ घेत असू, म्हणजे दही, केळी, गूळ, मासे, मशरूम सारखे प्रकार, आंबट चवीचे, अतिशय जास्त आंबट चवीचे प्रकार म्हणजे अननस, किवी सारखी फळं, हे जर आपल्या खाण्यामध्ये नियमित असतील तर रक्त पुरवठा नीट न होण्याची, शरीराकडे रक्त फिरण्याची ही प्रक्रिया जी आहे ती बिघडत असते आणि त्यामुळे अशा वेळेला औषधं घेऊन सुद्धा ती औषधं रक्तापर्यंत पोचून रक्ताद्वारे त्या भागापर्यंत, त्या जागी पोचण्याचं सुद्धा अवघड होऊन जातं. आणि म्हणून हे जे पथ्याचे प्रकार आहेत किंवा हे जे प्रकार आता सांगितले ते पथ्य न समजता अपथ्य समजावेत आणि त्यापासून दूर राहावं हा नियम असतो. त्यानंतर तिखट पदार्थ आपल्याकडे झणझणीत, जाळ करणारं, तोंडाची जळजळ होणारं, अगदी दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत जळजळ जाणवणारं असं तिखट पदार्थ किंवा जेवण घेणं ही लोकांची एक आवडती बाजू दिसते. कोल्हापुराकडे गेलात तर तांबडा रस्सा, पांढरा रस्सा असो किंवा कुठल्याही भागात गेल्यानंतर किंवा खानदेशात किंवा इतर ठिकाणी गेल्यानंतर जिथे तिखट मिसळींचे, तर्री पिण्याचे प्रयोग असोत किंवा नॉनव्हेज खाताना त्यामध्ये भरपूर मसाले घालून जळजळीत चिकन खाणं किंवा जळजळीत मांसाहार करणं हे प्रकार असोत, यांनी सुद्धा याच्यातल्या जालिम तिखटपणामुळे, खूप जास्त प्रमाणात वापरलेल्या तिखटपणामुळे, मिरचीमुळे किंवा गरम मसाल्यांमुळे जखमा भरण्यासाठी म्हणून फायदा न होता नुकसानच होत असतं आणि या जखमा जास्त चिरत जाऊ शकतात. त्यामुळे हे पदार्थ आपल्या खाण्यातून बाजूला ठेवणं, कमीत कमी खाणं, याचे काटेकोरपणे पालन त्या रुग्णांनी केले पाहिजे. याचबरोबर तळलेले पदार्थ, मग ते शाकाहारी असो, मांसाहारी असो, कुठलेही तळलेले पदार्थ, फरसाण, गाठिया, शेव यापासून वडे, समोसे, भजी इथपर्यंत ते तळलेले पापडापासून ते तळलेल्या माशांपर्यंत कुठलाही तळलेला पदार्थ जर असेल तर तो या प्रकारच्या मूळव्याध, भगंदर या रोगांमध्ये चालत नाही आणि रोग वाढवायला म्हणून तो अतिशय सुंदर आणि पटापट काम करतो. मग खायचं काय? मिरचीच घातली नाही तर अन्नाला चव येत नाही, तिखट केलं नाही तर अन्न घशाखाली उतरत नाही, असा जो एक गैरसमज आहे तो या रोगांमध्ये न ठेवता त्याच्या व्यतिरिक्त सौम्य मसाले असलेले पदार्थ, धणे, जिरे, हळद, कढीपत्ता, हे जे तुपाच्या फोडणीत पडणारे पदार्थ आहेत, या पदार्थांचा वापर करून त्या अन्नाला चव आणणं आणि ती रुग्णांना खायला देणं किंवा रुग्णांनी ती खाणं यांनी नेमका फायदा होतो. यानंतर या रोगामध्ये अभ्यंतर म्हणजे पोटात घेण्याची औषधं ही तर काम करतातच, ज्यांनी व्रण भरून निघणं किंवा जखमा भरून निघणं हे काम होत असतं. सांगायला अभिमान वाटेल की जगामध्ये अशी कुठलीही इतर पॅथी नाही, इतर चिकित्सीय प्रकार नाही जो फक्त आयुर्वेदामध्ये आहे, जो जखमा भरण्यासाठी म्हणून औषधं सांगतो आणि जखमा भरण्यासाठी औषधं अतिशय चांगली तशीच कामही करतात. अशी औषधं पोटात घेणं आणि स्थानिक म्हणजे जिथे ती झालेली आहे जखम तिथे त्याची त्या औषधांचे लेपन किंवा इतर प्रकारे तेलांचे प्रकार घेऊन त्या जखमांमध्ये भरणं, या सर्व गोष्टी आपल्या वैद्याकडून समजून घेऊन जर नीट केल्या तर त्यांनी अतिशय सुंदर फायदा होतो. एक नियम नेहमी लक्षात ठेवावा कुठल्याही रोगाच्या बाबतीत, जो इथेही लागू होतो. कुठलाही रोग
हा जेव्हा जुना होत जातो, त्याकडे दुर्लक्ष आपण करत जातो, तेव्हा त्या रोगाचे शरीरावरती परिणाम इतर झाल्यामुळे तो रोग चिकित्सेसाठी अवघड होतो आणि बरा व्हायला कधी कधी वेळ घेतो किंवा पुढे जाऊन बरा न होता त्याच्यामुळे इतर उपद्रव स्वरूप अनेक रोग तयार होऊ शकतात। याही रोगाकडे दुर्लक्ष न करता त्याची चिकित्सा वेळच्या वेळी करावीत आणि ती चिकित्सा पूर्ण झाल्यानंतर, त्यातून बरं झाल्यानंतर पुन्हा हा रोग त्याच भागात दुसरीकडे कुठे होऊ नये म्हणून काळजी म्हणून मगाशी सांगितलेलं संपूर्ण पथ्य आणि अपथ्य याचं पालन करावं। त्यानंतर स्थानिक ठिकाणी जी काही औषधं लावण्याचा भाग सांगितला त्यामध्ये मलम, तेल, तुप अशी वेगवेगळे प्रकार असतात ज्यांना औषधींमुळे सिद्ध केलेलं असतं, औषधींनी सिद्ध केलेलं असतं। त्या गोष्टींचा तिथे व्यवस्थितपणे समजून त्या जखमांमध्ये भरणं किंवा त्या जखमांमध्ये आतमध्ये लावणं याच्या विशिष्ट पद्धतीने काम केलं जातं आणि त्यांनी या जखमा अतिशय सुंदर भरल्या जातात। याच नाही, इतरही अनेक जखमा ज्या शरीरावरती झालेल्या असतात, ज्या भरत नसतील तर त्या आयुर्वेदिक चिकित्सेने अतिशय चांगल्या भरू शकतात किंवा आटोक्यात राहतात। भगंदराच्या बाबतीमध्ये सगळ्यात शेवटी एवढं नक्की सांगेन की ती जागा जी आहे ती इतकी अवघड आहे, त्या जागेवरती शेक बसणं हे तितकंच गरजेचंही आहे। त्यामुळे इथे शेक द्यावा कसा असं विचारल्यानंतर काही प्रकार आपण करू शकतो, पण हे प्रकार आपल्या वैद्याच्या सल्ल्यानंतर आपल्याला यातले कुठले योग्य आहेत हे मात्र नक्की समजून घ्यावं किंवा विचारून घ्यावं। एक म्हणजे ओव्याची पुरचुंडी बांधून, तो गरम ओवा त्याची पुरचुंडी बांधून त्यांनी हलके हलके जर जखमेच्या बाजूला शेकलं तर तिथली सूज कमी व्हायला आणि वेदना कमी व्हायला फायदा होतो। त्यानंतर औषधी तेलांचा त्यावरती वापर केल्यानंतर एखादा मोठा टब घेऊन, 50 लिटरचा टब मिळतो आपल्याकडे, त्या टबमध्ये बसून पाय बाहेर ठेवून आपल्या ओटीपोटापासून ते मांड्यांपर्यंतचा भाग 15 ते 20 मिनिटं चांगला बसून त्यामध्ये त्या पूर्ण भागाला शेकणं यांनी अतिशय चांगला फायदा होतो। जखमेच्या ठिकाणी असणारी वेदना तर कमी होतेच, परंतु त्या पूर्ण भागामध्ये उष्णता मिळाल्यामुळे, रक्तपुरवठा वाढल्यामुळे आपण जी औषधं पोटात घेत असतो त्यांचा परिणाम तिथपर्यंत जाऊन पोचण्यासाठी अतिशय सुंदर फायदा होतो आणि म्हणून हा प्रकार नियमितपणे करावा। फक्त हा करण्याआधी, पाण्यात बसण्याआधी दिलेली, आपल्या वैद्यांनी दिलेली औषधं किंवा तेल, क्रीम जो काही प्रकार दिलेला असेल तो वापरून नंतर हा प्रकार केला जातो। यानी वेदनाही चांगली कमी होते, तिथली आलेली सूजही चांगली कमी होते। आजच्या या भागामध्ये या रोगाबद्दल इतकंच सांगून आज थांबेन। पुढच्या भागात पुढच्या गुरुवारी आपण पुन्हा भेटू। तोपर्यंत मी वैद्य सत्यव्रत नानल, मुंबईहून नमस्कार।